तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा सकाळी 9:15 बारामतीच्या एअरपोर्टजवळ अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर शेवटच्या 5 मिनिटात काय झालं विमानामध्ये त्याचा डेटा आहे फाईट रडार 24 यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा शेअर केला आहे. तर जे विमान होतं अजितदादांचं प्रायव्हेट जेट ते रिअल जेट 44 XR अमेरिकन कंपनीचं हे जेट होतं म्हणजे विमान होतं आणि जवळपास ते 3,500 किलोमीटर एका फ्लाईटमध्ये जाऊ शकत होतं. तर आता हे विमान डेटानुसार फ्लाईट ट्रेडर 24च्या डेटानुसार ते विमान बारामतीच्या एअरपोर्टजवळ आलं होतं. त्यांनी एकदा प्रयत्नही केला लँडिंगचा पण त्यांना लँडिंग करता नाही आली. ते धुकं किंवा काही दुसरं कारण होतं त्यावरून ऑफिसर झालं नाही. पण ह्या कारणामुळे पुन्हा त्या विमानाने पुन्हा एकदा वर गेलं आणि जवळपास 4-5 गावांना वेढा मारून पुन्हा ते लँडिंगसाठी आलं आणि सेकंड लँडिंगच्या वेळेस त्यांना लँडिंग करता आलं नाही आणि तो विमानाचा ताबा आहे तो सुटला आणि विमान जाऊन खाली आदळलं आणि त्यामध्ये त्या विमानाचा स्फोट झाला. आणि जे बघणारे त्यांनी असं सांगितलं की जवळपास 3-4 वेळा स्फोट झाला विमानाचा असे सांगितले जात आहे ज्यांनी बघितले त्यांनी. तर आता हे विमान मध्ये नेमकी काय इश्यू झाला किंवा जो मेडिकॉल आहे हा मेडिकॉल पण पायलटने दिला होता असे बोलले जात आहे. तर नेमकी सेकंड लँडिंगच्या वेळेस हा शार्प टर्न बसल्यामुळे आणि त्यामुळे कंट्रोल सुटल्यामुळे ते विमान शेजारच्या जे खेडेगावात जाऊन पडलं असे बोलले जात आहे. आणि खेडेगावात पडल्यानंतर त्या विमानाच्या जागीच त्याला आग लागल्याने त्याचे स्फोट झाले असे पाहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलेले आहे. तर त्यामुळे त्या स्फोटामुळे त्यामध्ये कोणीच वाचलेलं नाही असे जे येणाऱ्या माहितीने समजत आहे. तर आता नेमकी इश्यू काय झाला ते अजून काही समोर आलेलं नेमके एक्झॅक्ट कशामुळे जे विमानाचे पण असे जे रिझन आहे ते बाहेर येत आहे की त्यांना रनवे दिसलं नाही धुक्यामुळे किंवा जे विमानात हे बिघाड झाला असेल किंवा जे टर्न आहे तो टर्न हा त्यांना घेता नाही आला किंवा लँडिंग ही करता नाही आली असे बोलले जात आहे. पण दोन्ही पण जे पायलट होते पायलट आणि को पायलट यांना जवळपास 1000 तासाच्या वरचा जो एक्सपिरियन्स होता विमान उडवण्याचा. तर त्यामुळे पायलट पण हे असे नवीन नव्हते जे विमान होतं ते पण हे चांगलं होतं. आणि जे विमानाचे मालक जे कंपनीचे मालक आहे किंवा जे विमान होतं त्यांचं ते पण सांगत आहे ते विमान एकदम काही त्याला इश्यू नव्हता. ते विमानाची कंडिशन पण एकदम ओके होती म्हणजे जे चेक केलं होतं त्यानुसार. तर त्यामुळे विमानाला काही इश्यू पण नव्हता असे बोलले जात आहे. तर त्यामुळे जे लँडिंग करताना इश्यू आलेला आहे आणि त्या लँडिंग करताना इश्यूमुळे त्या विमानाचा स्फोट झाला असे बोलले जात आहे. आणि त्या विमानात जेवढे सर्व लोक होते त्यांचा मृत्यू झालेला आहे असे माहितीनुसार बाहेर येत होते. तर एक्झॅक्ट असे झाले ते शेवटच्या 5 मिनिटामध्ये लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते पण लँडिंग व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा लँडिंग चुकल्यामुळे किंवा धुकं वगैरे असल्यामुळे किंवा विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजितदादा पवार यांचं जे प्लेन होतं पायलट जेट ते कोसळलं आणि त्याला आग लागली. त्यानंतर स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये सर्व लोकांचा मृत्यू झाला होता त्यांच्यासोबत जे होते ते. तर अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर अजून काही रिपोर्टमध्ये काय आलं नाही तर पण असं एक्झॅक्ट ज्या गोष्टी होत्या ज्या फायटर ट्रेडर 24 रडार ह्यांच्या ट्विटर हँडलवरून समजत आहे.